Hi, it's day 2 in Mahabaleshwar आणि we didn't ended the video last night because आम्ही खूप लेट आलो होतो and then we were tired. But आता तर आय एम अलोन कारण की प्रवीण गेले सी एन जी भरायला. इथे सी एन जीचं थोडं प्रॉब्लेम आहे, लाईक तुम्हाला मॉर्निंगलाच भेटेल तेही 10 वाजेपर्यंत, समथिंग 10-11पर्यंत. 11 मी खूप जास्त बोलते बट ही वॉज लाईक 10पर्यंत. सो रात्रीच लोक इथे लाईन लावून उभे असतात. सो तो आता भरेल आणि आम्ही इथून चेकआउट करू. अँड लेट्स सी ब्रेकफास्ट कुठे करणार आहेत, कारण की वी आर नॉट वी डिडंट चेक दी कॅफेज और रेस्टॉरंट. तर बघू काय खाता येईल. वन्स इज बॅक विल चेकआउट. चल ना रे बाबा, टाइमपास नको करू. काल मी इकडेच आलेली पूलच्या जवळ आणि इकडे खूप जास्त माकडं होते आणि मी जशी पुढे पुढे जात होती ते पाठी येत होते, म्हणून मी घाबरून इथून पळूनच गेली. हा नाही आला होता. सकाळचं कसं होतं गेलो तर तिथे अर्धा तास सीएनजी साठी लाईन होती, कारण आणि हा माझ्या बिनाच नाश्ता करून आलाय. नाही, नाश्ता नाही केला, चहा पिलाय फक्त. पण मला एकटीला सोडून गेला आणि जाऊन नाश्ता करून आला. एकटीला सोडून नसतं गेलं तर सीएनजी भरली नसती. मग तू नाश्ता कसा केलास? नाश्ता नाही केला. नाश्ता केलास तू? नाश्ता नाही केला. चेकआउट करून नंतर आम्ही ब्रेकफास्ट साठी निघालो आणि पॅराडाईज रेस्टॉरंटमध्ये थांबलो, जो की एक इराणी कॅफे होता आणि तिथला ॲम्बियन्स खूप मस्त होतं. मेन्यू चेक करून मी ऑर्डर केलं ऑमलेट, जे की खाऊन सोल सॅटिस्फाईंग होतं. आणि मी ऑर्डर केला खिमा पाव, तोही खूप चांगला होता. बाय फार हा आमचा बेस्ट ब्रेकफास्ट होता आत्तापर्यंत महाबळेश्वरमध्ये. इराणी कॅफेमध्ये आलो तर बनमस्क आणि चाय इज मस्ट. स्टाफ वॉज व्हेरी फ्रेंडली. तिकडच्या स्टाफने आम्हाला त्यांचे इन हाऊस पिकल्स, सॉसेस, बटर्स टेस्ट करायला दिले, विच वॉज अमेझिंग. हा, त्याच्यामध्ये व्हेज टेस्टिंग करायला देणार, नॉनव्हेज नाही करायला देणार. आम्ही तिथून हा मिरचीचं लोणचं घेतलं आणि हा एक वाईल्ड फॉरेस्ट हनी घेतलं. आम्ही अजून चेक इन नाही केलंय हॉटेलमध्ये, जस्ट ब्रेकफास्ट करून निघालोय. आम्ही आमचा डे स्टार्ट करतो, म्हणजे जे पण काही करायचं आहे. तर आता आपला कोणता स्पॉट आहे, पहिले काय करणार आहोत आपण? आता आम्ही स्ट्रॉबेरी प्लकिंग साठी चाललोय. इथेच आम्ही त्यांना कॉल केलं होतं, उतरली पण नाहीये आणि मी इतकी एक्साइटेड झाली. स्ट्रॉबेरीज असे सगळे झाडाला लागलेले आहेत आणि मी पागल होत चालली, कारण की इकडे यायचा पर्पसच तो होता. आम्ही तिथे जाणार आणि मी तर काढल्या ते खाणार. आता आम्ही सूरज स्ट्रॉबेरी फार्म मध्ये आहे आणि हा पूर्ण वेजीज, स्ट्रॉबेरी आणि फ्लावर्सने पूर्ण फार्म आहे आणि दिस इज ऑर्गॅनिक. तर इकडे मॅक्सिमम स्ट्रॉबेरीज आहेत, ते पण डिफरंट व्हरायटीजमध्ये आणि विथ द बेस्ट व्ह्यू. माझ्या समोर खूप मस्त व्हॅली व्ह्यू आहे, तर या व्ह्यू सोबत तुम्ही इथे स्ट्रॉबेरी प्लक करू शकता जर तुम्हाला इकडे यायचं आहे. आणि इथे व्हरायटीजमध्ये आहे, फ्रॉम बेस्ट टू लाईक डिफरंट व्हरायटीज. आणि इथे लाईक हा बास्केटमध्ये तुम्ही प्लक करून 1 kg त्यांना देऊ शकता आणि 1 kg ते काहीतरी 500 तुम्हाला चार्ज करणार. आता आम्ही प्लक करायला चाललोय. प्लक करताना खूप मज्जा येत होती. बास्केट भरून आम्ही स्ट्रॉबेरी प्लक केले आणि ते पॅक करून घेऊन निघालो. आता आम्ही सेकंड हॉटेलला चेक इन केलंय. दिस इज द व्ह्यू फ्रॉम आवर बाल्कनी. आणि द थिंग इज की एक गोष्ट मी त्या ऑब्झर्व केली. आम्ही ज्या पहिल्या हॉटेलमध्ये राहत होतो ना, तर तिकडे असं म्हणजे बिकॉज मे बी इथे हॉटेल सोलारवर चालतात, तर रात्रीचे इथे गरम पाणी नाहीये. आणि आम्हाला वाटलं की मे बी त्याच हॉटेलचा हा इश्यू आहे किंवा ते प्रोव्हाइड नाही करत. पण इथे पण आलो ना आम्ही, तर खालीच बोर्ड लावलाय की मॉर्निंगला एवढ्या टायमातून एवढ्या टायमाला तुम्हाला गरम पाणी भेटेल. आणि इथे क्लायमेट असं आहे ना की दिवसात थोडी गरमी असते, 11 ते 3च्या मध्ये गरमी असते आणि रात्री सडनली एकदम टेम्परेचर ड्रॉप होतो. तेव्हा असं वाटतं की जेव्हा
तुम्हाला बाथरूम यूज पण करायचं आणि असं वाटतं की आय नीड अ हॉट वॉटर, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मला गरम पाणीच पाहिजे. तर आम्ही थोडंसं रेस्ट करून विल हेड टू अवर सेकंड पॉइंट, आय मीन सेकंड स्पॉट जिथे पण आम्ही जाणार. मे बी मॅप्रो और बघू काय करू शकतो अजून. दिस इज अ व्ह्यू. हाऊ इज इट? आम्ही आता चाललोय मॅप्रोला. तर प्रवीण गाडी आणायला गेल्या पार्किंग मधून आणि हा आमचं हॉटेल आहे. हा बॅक साइड आहे आणि दिस इज द व्हॅली व्ह्यू. जाऊन तिथे लंच करू. लंचला तर संध्याकाळचे 4 वाजले. बघूया. आणि ही आली आमची गाडी, जी मी 2-3 दिवसापासून आंघोळ नाही केली आहे, म्हणजेच धुतली नाहीये. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होता मॅप्रो, जिथे थांबून आम्ही थोडे फोटो सेशन्स केले. त्यानंतर मी गेली फूड कोर्टमध्ये आणि माझी पहिलीच नजर पडते तर फ्रेश स्ट्रॉबेरी क्रीम वरती. खूप जास्त गर्दी होती म्हणून मी प्रवीणला जागा शोधायला सांगितले. त्याला जागा भेटल्यावर तो वेव्ह करत होता. आम्ही पिझ्झा, स्ट्रॉबेरी अँड क्रीम आणि सँडविच ऑर्डर केलं. बघूया कसा टेस्ट आहे. छान आहे. आता आम्ही ट्राय करतो स्ट्रॉबेरी अँड क्रीम. मॅप्रोला गेलो आणि त्यांचे प्रोडक्ट्स नाही घेतले असं होऊच नाही शकत, म्हणून आम्ही तिथे थोडे फ्रेंड्स फॅमिलीसाठी गुडीज पॅक केले. आता नेक्स्ट लोकेशन आम्ही वेना लेकला जाणार आहेत आणि बोटिंग करायला. लेट झालेलं आहे तर बघूया मग. सो हिअर वी आर ॲट वेना लेक. इथे आम्ही बोटिंग करणार आहे. या राईड साठी आम्ही 600 रुपये भरले फॉर 1 hour. पण आत गेल्यानंतर कळतंय की ते पैसे वर्थ होते. आफ्टर वॉचिंग दिस सनसेट टेम्परेचर ड्रॉप झाला होता बट इट वॉज रिअली फन. खूप मज्जा आली आम्हा दोघांना तिथे. सॅडली आमचा इथे 1 तास संपला म्हणून आम्ही परत आलो. पण वेना लेकच्या बाहेर तुम्हाला खूप सारे स्ट्रीट फूड्स भेटणार म्हणून आम्ही हा कॉर्न घेतला. कॉर्न घेऊन आम्ही गाडीत गेलो कारण की बाहेर खूप थंडी होती. तर मज्जा आली आम्हाला गाडीमध्ये बसून खायला. आणि ओल्ड महाबळेश्वर मार्केटला जाऊन आम्ही पाणीपुरी खाल्ली. अँड वी एंडेड आवर डे इन एल्सीज बेकरी, जिथे आम्ही पफ अँड मफिन एन्जॉय केलं. अँड दिस इज हाऊ वी एंडेड आवर डे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.